नमस्कार, मी श्री संत गोरोबा शिक्षण संस्था सेक्रेटरी किरण बाबूराव तावरे। जवळजवळ 52 वर्षापूर्वी ही संस्था गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेली आहे। त्यामध्ये श्री संत गोरोबा बाल विद्यानिकेतन, आनंद विद्यानिकेतन हायस्कूल आणि आता 10 वर्षापासून हिंदी इंग्लिश मीडियम गुरुकुल अशा 3 शाळांचा आज या गुजराती मंडळाच्या मांडवामध्ये आम्ही भोंडला तयार करतो आहोत। आम्ही दरवर्षी संस्कृती जपण्यासाठी इथे भोंडला केला जातो आणि हा आमचा सगळा स्टाफ विद्यार्थ्यांना तयार करतो आणि आपली संस्कृतीची माहिती सगळी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मी प्रयत्नशील असते आणि त्यामुळे आपली संस्कृती जपावी एवढाच उद्देश ठेवून आम्ही प्रत्येक सण प्रत्येक आपला कार्यक्रम इथे साजरा केला जातो आणि त्याबद्दल सगळ्या शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य असतं। त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासाबरोबरच इतर संस्कृती आपली संस्कृती जपण्याचं आणि त्याचं महत्त्व हे कळवलं जातं। धन्यवाद। माझे नाव ज्योती खंबायत आहे। आमच्या शाळेचं नाव आहे श्री संत गोरोबा शिक्षण संस्थेचं संत गोरोबा बाल विद्यानिकेतन। आम्ही पारंपरिक पद्धतीने दरवर्षी संपूर्ण स्टाफ मिळून भोंडल्याचा कार्यक्रम घेत असतो। महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की कार्यक्रम कशा पद्धतीचा असतो तुमचा? आम्ही मुलांना खिरापत भोंडला मराठी संस्कृती पुढे जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? आमची मराठी शाळा आहे त्यामुळे ते आणखीन पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो। तुमचं नाव सांगा। माझं नाव रागिणी उदय तुपे आणि संत गोरोबा शिक्षण संस्था बाल विद्यानिकेतन आणि हिंदी इंग्लिश मीडियम स्कूल तर दरवर्षी इथे भोंडल्याचा उत्सव खूप अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होतो। का तर आपली वंश परंपरा म्हणजे हिंदू परंपरा लोकांना सगळ्यांना कळावी यासाठी। आणि भोंडला हा असा एक असा उत्सव आहे की पूर्वीच्या काळी जसं मगाशी आमच्या प्राध्यापिका तावरे मॅमने जसं सांगितलं की हस्त नक्षत्राविषयी माहिती दिली, त्याच्यानंतर विविध गाण्यांविषयी सांगितलं, तर खरोखरीच त्या काळी बायकांना कुठे जायला जमत नव्हतं, पण मग या निमित्ताने त्या एकत्र यायच्या आणि या गाण्यांमध्ये असे वेगवेगळे अर्थ लपलेले आहेत की त्याच्यामध्ये निसर्गाची माहिती दिली जाते। त्या स्वतः काय एक्सपिरियन्स करतात म्हणजे सासूरवास माहेरवास असं सगळं एकत्रितरित्या त्या गाण्यामध्ये मांडलं जातं। आणि त्यांनी सांगितलं तसं घटस्थापना ती खरं आहे की जमीन आणि पाण्याचं कसं की आता जे धान्य आपण पेरणार आहोत ते कसं येणार आहे ते त्या घटातून कळायचं। आणि नवदुर्गा तर आहेतच, तर नवदुर्गा ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं कशा कार्य करतात हेही त्यातून सांगितलं जातं। आता यांनी जो प्रश्न सांगितला की पारंपरिक पद्धतीने आम्ही हे करतो, बोंडल्याच्या मध्ये सगळे मिळून करतो, त्यातून तुम्हाला काय वाटतंय? यातून मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या सणांच्या मागे जे विज्ञान लपलेलं आहे ते मुलांपर्यंत पोहोचवायचं आणि कुठलाही सण डोळे बंद करून सगळ्या रिच्युअल्स पुढच्या जनरेशननी फॉलो नाही कराव्यात, त्यांना त्याचा अर्थ कळायला हवा। जसं पाण्याचं निरीक्षण करतो आपण आणि धान्य जे उगवतं त्यातनं आपल्याला नेमकं कळतं की आपलं पाणी आपली माती याच्यामध्ये कोणतं धान्य येऊ शकतं, याचं परीक्षण या 9 दिवसामध्ये होत असतं। तर हे विज्ञान मुलांपर्यंत पोहोचवायला हवं, तर याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो। प्रत्येकाच्या मागचं विज्ञान सांगतो। मुलांना काय तुम्ही शिकवता आता? आजच्या या कार्यक्रमातून मुलांना जी आपली संस्कृती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी ती संस्कृती जपावी आणि हा असाच वारसा पुढे चालावा हा संदेश या मुलांपर्यंत पोहोचावा हेच यामागचा हेतू आहे।